गेलो तर पहिले फ्रेश वगैरे होऊन जा. फ्रेश वगैरे झाल्यानंतर म्हणजे कसं आपल्याला म्हणजे ग्राउंडला तकलीफ होते. आणि समजा आपण तिथं बसतो लाईनमध्ये खूप वेळ बसतो, 2-4 तास आपल्याला बसवतात तिथं. माणूस एकदम असा जाम होऊन जातो आणि भूक पण लागते. भूक लागले डायरेक्ट जेवण वगैरे करू, आपण फळ वगैरे घेऊन जा किंवा आपलं नारळाचं पाणी असेल, नारळाचं पाणी आपण बॉटलमध्ये टाकून घ्या, जेणेकरून आपल्याला ताण लागले किंवा तिकडच्या पाण्याने आपली ताण भागत नाही. नारळाच्या पाण्याने आपली ताण भागते. ग्राउंडमध्ये गेल्यावर एनर्जीला असं इलेक्ट्रॉल असं हे घेऊन टाका तेवढी. आणि समजा आपला युनिट पहिले 100 मीटर होतो, 100 मीटर झाल्यानंतर एकदम असं थांबवा येतो अंगाला आणि ते लगेच उभं करता आपल्याला. पण राहता थोडं असं आळसपणा करा किंवा मागं बसल्यानंतर मग थोडा आपण विसाव भेटतो आपल्याला. आणि समजा आपण मग नंतर 100 मीटर नंतर आपलं 1600 होतो. 1600 झाल्यानंतर लगेच आपला गोळा होतो. गोळा फेकताना जर आपल्या पोटात काही म्हणजे 1600 मारल्यानंतर खूप थकवा येतो अंगाला, मग आपण समजा सफरचंद असेल किंवा एलिमोरा असेल किंवा नारळ पाणी असेल पिऊन घ्या आणि एखादा सफरचंद खाऊन टाका. म्हणजे कसं एनर्जी असते आणि गोळा फेकायला पण एकदम